नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमी मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. क्लिअर आहे? चलो, काय होतं सुरू आपलं? काय पाहत होतो आपण? मॉडल. यस, मॉडल होते चालू. मॉडल चालू होतं. एक लेक्चर मिळालंय तुम्हाला. कसं वाटलं रे लेक्चर? समजत आहे का? समजत आहे? शालविल क्लिअर झालाय का? त्यातले 2-4 पॉइंट राहिले होते ते आजच्या लेक्चर मध्ये कव्हर करू. उद्या 3-3 मॉडेल काय करू आपण? एका लेक्चर मध्ये 3-3 मॉडेल कव्हर करून 2 लेक्चर मध्ये 2 ते 3 लेक्चर मध्ये फिनिश करून टाकू. ठीक आहे? चल घ्या. काय मॉडेल? काय सांगितलं असते? काय सांगितलं होतं? मॉडेल काय असते? काय कशाचा पार्ट असतात ते? ऑक्झिलरी वर्ब है ना. पार्ट ऑफ ऑक्झिलरी वर्ब. पार्ट ऑफ ऑक्झिलरी वर्ब. ऑक्झिलरी वर्बला काय म्हणतो आपण? हेल्पिंग वर्ब. ऑक्झिलरी वर्बला काय म्हणतो? हेल्पिंग वर्ब. इथपर्यंत क्लिअर आहे ना? काय शो करतात? काय इंडिकेट करतात? मॉडेल काय इंडिकेट करतात? मराठीमध्ये काय म्हणतात त्याला आपण? भाववाचक. भाववाचक. क्लिअर आहे? भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी क्रियापदे. क्लिअर आहे? जे काय इंडिकेट करतात रे? काय इंडिकेट करतात? कॅपॅसिटी. राईट? कॅपॅसिटी. आणखी ॲबिलिटी. सांगितलं होतं ना, झालेलं आहे. ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, आणखी पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, नेसेसिटी. नंतर आणखी काय असते? नेसेसिटी. क्लिअर आहे? कॅपॅसिटी, ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, नेसेसिटी, सर्टन्टी, निश्चितता ज्याला म्हणतो आपण. सर्टन्टी, निश्चितता है ना. नंतर सजेशन्स, है ना. ऑर्डर. सगळ्या गोष्टी कशाने शो करतो आपण? मॉडेल ऑक्झिलरी वर्बने. कशाने? मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. क्लिअर आहे? काय असतं ते मॉडेल ऑक्झिलरी वर्ब? पार्ट ऑफ ऑक्झिलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब. काय शो करतात? कॅपॅसिटी, ॲबिलिटी, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, नेसेसिटी, सर्टन्टी, सजेशन्स, ऑर्डर है ना. अशा बऱ्याच गोष्टी ज्याच्यातून काय व्यक्त होतो रे बाबा? भाव व्यक्त होतो. अशा गोष्टी त्या काय करतात? इंडिकेट करतात. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे? लक्षात घ्या. नंतर काय सांगितलं होतं? टेन्स सांगते का मॉडेल? टेन्स सांगते का? नाही, टेन्स सांगत नाही. वाक्याचा टेन्स सांगतात का? नाही, कारण वाक्याचा टेन्स सांगणारे कोणते असतात रे बाबा? कोणत्या वाक्याचा टेन्स सांगणारे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब कोणते? एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, हॅड, राईट, शाल, विल. आणखी है ना. हे सगळे काय आहेत? बेसिक हेल्पिंग वर्ब आहेत जे काय करतात? आपल्याला टेन्स सांगतात. इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांचं? सगळ्यांना क्लिअर आहे? लक्षात घ्या. आणखी काय असते? टेन्स सांगत नाही. इट डज नॉट टॉक अबाउट टेन्स ऑफ द सेंटेन्स है ना. नंतर काय होते? लक्षात घ्यायचं. त्याचा हे जेव्हाही कधी येतील, जे मॉडेल आहे हे जेव्हाही कधी सेंटेन्स मध्ये येतील तेव्हा कोणासोबत येतील रे बाबा? प्रिन्सिपल वर्ब सोबत येतील. मेन वर्ब. कोणासोबत येतील ते? मेन वर्ब येतील. आणि मेन वर्बचा कुठला फॉर्म राहील? बेसिक फॉर्म. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना? कोणता फॉर्म राहायचा? बेसिक फॉर्म. सर बेसिक फॉर्म म्हणजे काय? तर बेसिक फॉर्म म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापदाचं पहिलं रूप. बेसिक फॉर्म म्हणजे काय? क्रियापदाचं पहिलं रूप. इथपर्यंत क्लिअर आहे?
क्लिअर आहे. नेक्स्ट लक्षात घ्यायचं, नेक्स्ट काय लक्षात घ्यायचं सर, नेक्स्ट लक्षात घ्या, हे जे मॉडेल आहे, हे जे मॉडेल आहे ना, ते मॉडेल आहे पण यूज ॲज अ हेल्पिंग वर्ब म्हणूनच होतं, कारण पार्ट ते कशाचा आहे, हेल्पिंग वर्बचा पार्ट आहे, बरोबर आहे. म्हणजेच आपण याला हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणू शकतो, बरोबर आहे इथपर्यंत है ना. म्हणजे जेव्हा आपण हे काय होतं ते लक्षात घ्या, हे जे मॉडेल आहे हे आणखी काय होत नाही, हे इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये येत नाही, इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये येत नाही. इन्फिनिटिव्ह होतात का, जसं सर इन्फिनिटिव्ह काय आहे, तर इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब जे असतात त्याला आपण 2+V1 फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो. इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब काय असते, क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या अगोदर काय लागते, 2+ आपलं क्रियापदाच्या पहिल्या रूपाच्या अगोदर काय लागते, 2 लागते. याला आपण काय म्हणतो, इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब म्हणतो. तर या वर्ड हे जे काही मॉडेल आहे, या मॉडेलच्या अगोदर 2 म्हणजे इन्फिनिटिव्ह फॉर्म मध्ये येते का, नाही येत. जसं आता इथे माझ्याकडे फॉर एक्झाम्पल गो आहे, फॉर एक्झाम्पल काय आहे, गो आहे, याचं इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब काय होईल, टू गो, राईट. त्याचप्रमाणे माझं मॉडेल कोणतं आहे, समजा माझ्याकडे मॉडेल आहे इथे, आपण शाळवी तर ठीक आहे, पण इथे घेऊ आपण कॅन, शुड, हे मॉडेल आहे, राईट. मग असं कधी पाहिलं का, टू कॅन और टू शुड, टू कॅन और टू शुड असं बघितलंय कुठं, नाही. याचाच अर्थ जे काही मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असतात हे काय कोणत्या फॉर्म सोबत येत नाही, इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब नसतात, म्हणजे ते कधीच येत नाही. आणखी लक्षात घ्या एक गोष्ट कोणती, पार्टिसिपल नसतात हे कधीच. पार्टिसिपलचे 2 टाइप असतात, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, ते शिकू आपण पुढे. तर लक्षात घ्या पार्टिसिपल नसतात ते, बरोबर आहे. पार्टिसिपल म्हणजे काय सर, तर लक्षात घ्या आपल्याकडे हेच घेऊ आपण, कधी बघितलं का रे बाबा या कॅनला ING लागताना, पाहिलं का असा फॉर्म पाहिलं का, यस, नाही सर असं आम्ही कधीच बघितलं नाही. नंतर शुड आहे, राईट, याला ING लागला का, असं बघितलं का कधीतरी, कुठेतरी, केव्हा तरी, नाही. म्हणजेच हे हा कोणता आहे, हा प्रेझेंट पार्टिसिपल म्हणतो आपण याला काय म्हणतो आपण, प्रेझेंट पार्टिसिपल, राईट. हा कोणता होता, प्रेझेंट पार्टिसिपल. किंवा ह्याचं हे बघा कॅन आहे, याला असा ईडी लागलेला बघितलं का कधी, यस, नाही सर असं आम्ही कधीच पाहिलेलं नाही. शुड आहे, शुड आता शुडेड कधी झालंय का, नाही. म्हणजे हा कोणता पार्टिसिपल झाला, पास्ट पार्टिसिपल. याचाच अर्थ काय की हा प्रेझेंट पार्टिसिपल सुद्धा फॉलो होत नाही आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा याच्या सोबत येत नाही. क्लिअर आहे का इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे. काय म्हटलं मी, मॉडेल असतात, मॉडेल पार्ट ऑफ ऑक्झिलरी वर्ब, हेल्पिंग वर्ब काय असतात, ते काय शो करतात, काय इंडिकेट करतात, कॅपॅसिटी, एबिलिटी, पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी, नेसेसिटी, सर्टन्टी, सजेशन आणि ऑर्डर्स, राईट. जेवढे काही भाववाचक हे असतील असे सेंटेन्स किंवा असे वाक्य ज्याच्यातून काय होतात, भाव व्यक्त होतात, राईट. नंतर मी काय सांगितलं तुम्हाला की हे कोणाला काय सांगत नाही, वाक्याचा टेन्स सांगत नाही. टेन्स सांगतात का, नाही, टेन्स सांगत नाही. नंतर इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब मध्ये राहत नाही. इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ वर्ब मध्ये राहतात का, नाही. पार्टिसिपल सोबत येतात का, पार्टिसिपल असतात का, नाही. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, क्लिअर होतं. ठीक, आपण इथे क्लिअर केलं तुम्हाला प्रेझेंट पार्टिसिपल आणि पास्ट पार्टिसिपल कसे येऊ शकतात. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, ठीक आहे. चलो, हे झालेलं आहे म्हणून मी लवकर घेतो, आता जास्त एक्सप्लेन करत बसत नाही. इथपर्यंत क्लिअर होतं ना सगळ्यांना क्लिअर आहे. काय असतात ते, ऑक्झिलरी वर्बचा पार्ट असतात, बरोबर आहे. टेन्स सांगत नाही, इन्फिनिटिव्ह किंवा पार्टिसिपल नसतात. नेक्स्ट काय असतं ते, पॉसिबिलिटी, एबिलिटी, कॅपॅसिटी, सर्टनिटी,
ऑर्डर आहे ना, या गोष्टी काय करतात ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न सांगतात. क्लिअर आहे. नेक्स्ट पहा, मग पाहिलं होतं आपण की आपल्याकडे जे मॉडेल आहेत इंग्लिश मध्ये ते कोणकोणते होते. तर मेथड होता शाल होता, राईट. शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट आणि काय मस्ट. नंतर यूज टू, नीड आणि काय डेअर. क्लिअर होते इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. मॉडेल शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, यूज टू, नीड आणि डेअर. सगळेचे सगळे काय आहेत रे बाबा, हे सगळे काय आहे, सगळेचे सगळे आपले इंग्रजीमध्ये मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे. इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना क्लिअर आहे. लक्षात घ्या, काय लक्षात घ्यायचं सर, तर बेसिकली मी काल सांगितलं नाही तुम्हाला है ना, आता सांगून देतो, आठवलं म्हणून सांगतो, तसं काही गरज नाहीये. हे जे वर्ड आहे कोणते, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट यांना ऍब्सोल्यूट काय म्हणतात, ऍब्सोल्यूट मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणतात. कोणते मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणतात, ऍब्सोल्यूट. म्हणजे ते फक्त आणि फक्त मॉडेल म्हणूनच यूज होतात. फक्त आणि फक्त काय म्हणून यूज होतात, ते मॉडेल म्हणूनच यूज होतात. कोणते, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. इज इट क्लिअर? समजून राहिलं? आवश्यकता नाही आहे की टाईप लक्षात ठेवा, बरोबर आहे. फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं की शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट हे असे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे की ते फक्त आणि फक्त मॉडेलच यूज होतात, राईट. याच उलट आपल्याकडे हे जे तीन आहेत दिसते कोणते, यूज टू, राईट, नीड आणि डेअर. यांना हा दुसरा जो टाइप आहे यांना आपण काय म्हणतो, सेमी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. समजून राहिलं काय म्हणतो आपण याला, शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट. हे कालच शिकलेलो आहे मी, फक्त आज एक्स्ट्रा काय सांगून राहिलो की याच्यातले ऍब्सोल्यूट कोणते आणि याच्यातले सेमी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कोणते, किंवा याला आपण दुसऱ्या नावाने ओळखतो मार्जिनल मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. गेटिंग माय पॉइंट? समजत आहे. मग प्रश्न काय निर्माण होतो रे बाबा, काय प्रश्न येतो मला, काय प्रश्न पडतो की सर असं का केलं याच्यासोबत. तर मी बोलताना काय बोललो की शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट हे जे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहेत हे ऍब्सोल्यूट आहेत. का? कारण ते फक्त आणि फक्त मॉडेल म्हणूनच यूज होतात, राईट. क्लिअर आहे? हा, मग याचाच अर्थ हे जे दिलेले आहेत यूज टू, नीड, डेअर, ज्यांना आपण मार्जिनल किंवा सेमी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हटलं, तर हे एक तर काय म्हणून यूज होतात, मॉडेल ऑक्झिलरी म्हणून यूज होतात, राईट. आणखी हे जर तुम्ही पाहिलं असेल सेंटेन्स मध्ये तर प्रिन्सिपल वर्ब म्हणून सुद्धा काय होतात, यूज होतात. प्रिन्सिपल वर्ब ज्याला आपण काय म्हणतो रे, मेन वर्ब म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो, मेन वर्ब म्हणतो. क्लिअर आहे? समजून राहिलं का? समजून राहिलं? क्लिअर आहे तुमचं तिकडे कोपरा? चल, समजून राहिलं का? काल घेतलेलं होतं मी, हे टाईप डिवाइड नव्हते केले. टाईप लक्षात ठेवलाच पाहिजे, काही गरज नाही, कोणी विचारत नाही म्हणून मी तो काल एक्सप्लेन केलेला नाहीये, है ना. पण ठीक आहे, चला आता आलंच आहे तर सांगून देतो, तुम्हाला माहित असायला पाहिजे, है ना.
ऍब्सोल्यूट, ऍब्सोल्यूट मध्ये काय येतात, मस्ट पर्यंत येते, शॅल शुड पासून. लक्षात ठेवायचं यूज टू, नीड आणि डेअर. यूज टू, नीड आणि डेअर हे मार्जिनल असतात है ना. ऍब्सोल्यूट मध्ये हे फक्त आणि फक्त मॉडल ऑक्झिलरी वर्बचं काम करतात, त्याच्या व्यतिरिक्त नाही. याच उलट हे जे यूज टू, नीड आणि डेअर आहे हे मॉडल ऑक्झिलरी म्हणून सुद्धा यूज होतात, तर हे प्रिन्सिपल वर्ब म्हणून सुद्धा काय होतात, यूज होतात है ना. याच प्रिन्सिपल वर्बला आपण काय म्हणतो रे, मेन वर्ब म्हणतो. इज दॅट क्लिअर? क्लिअर का? क्लिअर आहे सर? आम्हाला काय करा, 2-4 एक्झाम्पल सांगा. 1-2 एक्झाम्पल जर सांगितलं तर जरा काय होईल, आम्हाला मनाला बरं वाटेल है ना. ठीक आहे, तर चला. हे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणून कधी यूज होतात, आय यूज्ड टू. लक्षात घ्या, ईडी लागलेला आहे आणि पुढे टू आलेला आहे. हा फॉर्मच आहे, हा फॉर्म लक्षात ठेवायचा यूज टू सोबत. ठीक आहे, आय यूज टू visit. I used to visit this temple. This temple. Every year. I used to visit this temple every year. Clear है? Clear है ना? नेक्स्ट पहा, म्हणजे याचा अर्थ काय होतो, आय यूज टू विजिट दिस टेम्पल एव्हरी इयर. मी प्रत्येक वर्षी काय करत होतो रे बाबा, त्या मंदिराला काय करत होतो, भेट देत होतो, विजिट करत होतो, विजिट देत होतो. इथपर्यंत क्लिअर आहे. यूज टू एखादी गोष्ट काय असते, तो वर्षानुवर्षापासून काळानुसार काय करत आलेला असतो, यूज टू. राईट है ना. आणखी एखादं एक्झाम्पल, आय used to dance with her. मी तिच्यासोबत काय करत आलेलो, म्हणजे करत होतो रे बाबा, करत असतो, डान्स करत असतो. समजून राहिलं का? समजून राहिलं? असंच पाहू एखादं, शी need not speak. She need not speak to him. She need not speak to him. इथपर्यंत क्लिअर आहे. तिला काय करायचं आहे, म्हणजे त्याच्यासोबत बोलण्याची काही एक गरज नाही. हा जो इथे नीड आलेला आहे, हा काय म्हणून आलेला आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून आलेला आहे है ना. लक्षात घ्या, हा यूज टू काय आहे, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे. नंतर हा यूज टू इथे. समजून राहिलं का? समजून राहिलं? डेअरचंही तसंच आहे. डेअरचं तर ते तुम्ही कॉमन सेंटेन्स आहे लक्षात ठेवायसाठी. हाऊ डेअर you touch me. How dare to touch me पण म्हणतात, you म्हणायची गरज नाही, how dare to touch me. राईट. नंतर how dare you touch me. परत आहे, हा जो डेअर आहे हा काय म्हणून आलेला आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून आलेला आहे. समजून राहिलं? समजून राहिलं का? काय म्हटलं मी, यूज टू, नीड, डेअर. यूज टू, नीड, डेअर काय रे, सेमी मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. ह्याला आपण मार्जिनल मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. का म्हणतो, त्याचं कारण आहे की ते मॉडल वर्ब म्हणून, मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून सुद्धा यूज होतात आणि प्रिन्सिपल वर्ब म्हणून सुद्धा काय होतात, यूज होतात. एक्झाम्पल पाहताना पाहिलं आपण, शी नीड नॉट स्पीक टू हिम. तिला त्याच्याशी बोलायची गरज नाही है ना. नेक्स्ट पाहायचं, आय यूज टू विजिट दिस टेम्पल एव्हरी इयर. मी प्रत्येक वर्षी काय करत होतो, म्हणते या मंदिराला भेट देत होतो. आय यूज टू डान्स विथ हर. नंतर हाऊ डे यू टच मी. डेअर, यूज टू, नीड हे काय म्हणून आलेले आहे, मॉडल ऑक्झिलरी वर्ब म्हणून आलेले आहे ना. सर मग प्रिन्सिपल वर्ब कधी कसे समजायचे, तर लक्षात घ्या, आय नीड सम मनी है ना. विटामिनियम ची गरज प्रत्येकालाच असते
है ना, ज्याच्याकडे म्हणजे काही नाही त्याला विटामिन एम असलं की कितीही माणूस कसाही असो तो ताजा दवाना होतो. राईट. आय नीड सम मनी. आता इथे जो नीड आलेला आहे इथे नीड मॉडेल म्हणून आलेले का नाही, या नीडचा काय असते गरज असणे. मला काय म्हणते पैशाची गरज आहे. नीड सम मनी. बरोबर आहे. नंतर एखादं एक्झाम्पल. ही did not dare to ask anything. He did not dare to ask anything. है ना, काय म्हणते बाबा त्याच्याकडे एवढी हिंमत नाही आहे की तो काही काय करेल विचारू शकेल. आता इथे जो डेअर आलेला आहे हा काय म्हणून आलेला आहे, मेन वर्ब म्हणून आलेला आहे. नीड काय म्हणून आलेला आहे, मेन वर्ब म्हणून आलेला आहे. लक्षात घ्या. राईट. डीड तर माहित आहे ना, डू डज डीड काय असतात, हेल्पिंग वर्ब असतात. काय समजून राहिलं. कन्फ्युजन आहे कशात नाही, क्लिअरच आहे. आणि कन्फ्युजन वाला काही पार्ट नाहीच आहे याच्यामध्ये, आहे का काही नाही. सरळ काय मॉडेल आहेत आपल्याकडे. मॉडेलचे आपण दोन प्रकार केले. काय केलं, ऍब्सोल्यूट मॉडेल आणि मार्जिनल मॉडेल. है ना, यूज टू, नीड आणि डेअर हे तीन जर सोडले तर बाकीचे जे काही आहेत ते ऍब्सोल्यूट मॉडेल आहे जे फक्त आणि फक्त मॉडेल म्हणूनच यूज होतात. त्याच उलट यूज टू, नीड आणि डेअर ज्यांना आपण मार्जिनल म्हटलं तर ते मॉडेल ऑक्झिलरी म्हणून सुद्धा यूज होतात आणि प्रिन्सिपल वर्ब म्हणून, मेन वर्ब म्हणून सुद्धा काय होतात ते यूज होतात. समजून राहिलं का. समजून राहिलं. क्लिअर आहे का इथपर्यंत. हे एक्झाम्पल क्लिअर आहे, ते एक्झाम्पल क्लिअर आहेत का. क्लिअर आहे. नेक्स्ट. शी did not use to work hard. She did not use to work hard. यूज टू ओळखायला सोपं असते. यूज टू मेन वर्ब कधी आहे आणि मॉडेल कधी असते लक्षात घ्या. यूज टू मॉडेल कधी राहील त्याला काय असेल, ईडी ऑलरेडी लागलेला असेल. काय असेल, ईडी लागलेला असेल. पण जेव्हा तो काय असेल प्रिन्सिपल वर्ब असेल त्याला ईडी वगैरे लागलेला नसतो, है ना. तर लक्षात घ्या. इथे काय केलं, डिड नॉट काय हेल्पिंग वर्ब आहे आणि हे तुमचं काय आहे, मेन वर्ब आहे. क्लिअर आहे का डिफरन्स. दोन याच्यामधला डिफरन्स क्लिअर आहे. काय सांगितलं, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असतात कशासाठी यूज करतात ते मी अगोदर क्लिअर केलंय, है ना. नंतर कोणकोणते आहेत ते सांगितलं. त्याचे दोन टाइप सांगितले. जे शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट जे असतात ते ऍब्सोल्यूट मॉडेल असतात. राईट. नंतर यूज टू, नीड आणि डेअर ज्यांना आपण सेमी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब म्हणतो किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, मार्जिनल मॉडेल म्हणतो, है ना. मग सर फरक काय आहे, तर मॉडेल ऑक्झिलरी जे हे असतात मार्जिनल ते काय म्हणून काम करतात, मॉडेल ऑक्झिलरी म्हणून काम करतात आणि कधी कधी काय करतात मेन वर्ब म्हणून सुद्धा येतात ते. राईट आहे. मग त्याचे दोन तीन काय केलं मी एक्झाम्पल तुमच्या पुढे मांडले. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का, आहे का. क्लिअर आहे. चलो आहे मध्ये कोणाला प्रॉब्लेम. क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे. नेक्स्ट काय होतं, नेक्स्ट काही नाही सर आपण काय केलं होतं, सुरुवात केली होती कोणता, शाल आणि दुसरा काय होता विल. हे दोन जे मॉडेल आहेत ते मॉडेल पाहायला आपण काय केली होती, सुरुवात केली होती. बरोबर आहे. मग काय सांगितलं होतं याचं, शाल आणि विलचं. शाल विल काय सांगितलं होतं सर, शाल विल हे असे मॉडेल आहे की जे काय म्हणून यूज होतात, हेल्पिंग वर्ब किंवा यालाच आपण काय म्हणतो ऑक्झिलरी वर्ब. हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज होतात. राईट. हेल्पिंग. मग सर हे तर मार्जिनल असायला पाहिजे. नाही, मार्जिनल मध्ये कोणते पाहिजे रे बाबा, मार्जिनल मध्ये हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होतात का ते, नाही मेन वर्ब म्हणून यूज होतात. ते मेन वर्ब आहे का, नाही. आणि दुसरं काय म्हणून यूज होतात, ते मॉडेल म्हणून यूज होतात. क्लिअर आहे. हे सांगितलं होतं. शाल आणि विल हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होतात, शाल आणि विल मॉडेल म्हणून सुद्धा यूज होतात. इथपर्यंत क्लिअर आहे ना.
मग सर हेल्पिंग वर्ब म्हणून कधी यूज होता है ना. नेक्स्ट आम्हाला जो काही प्रश्न पडतो तो कोणता प्रश्न आहे की सर हेल्पिंग वर्ब म्हणून कधी यूज होतात आणि मॉडेल म्हणून कधी यूज होतात. क्लिअर आहे. इथपर्यंत क्लिअर आहे ना. लक्षात घ्या जेव्हा हा काय करतो रे बाबा जनरली लक्षात घ्यायचं आपल्याकडे सब्जेक्ट असतात प्रोनाउन आहेत सांगितलं होतं हे झालेलं आहे. प्रोनाउन कोणकोणते ही शी इट दे आय वी. ही शी इट दे आय वी आणखी काय असते यू. क्लिअर. हे काय आहेत सगळे सगळे प्रोनाउन आहे. तर लक्षात घ्यायचं हा जो शाल आहे हा जो शाल आहे शॉल नाही शाल राईट. हा जो शाल आहे हा जनरली कोणासोबत येतो हा जनरली आय आणि वी सोबत येतो. शाल नेहमी कोणाला घेऊन येतो आय आणि वी सोबत. सर आम्ही तर असं काही यूज केलेलं नाही. आम्ही बोलताना विलच यूज करतो नंबर ऑफ टाइम्स कशाला 100 वेळा जरी म्हटलं 100 ऑफ टाइम्स म्हटलं तरी तुम्ही काय करता विलच यूज करता आय आणि वी पुढे. क्लिअर आहे इथपर्यंत. आता ते बोलण्याची लकब झाली. बोलताना आपण काही बोलतो ग्रामर मॅटर करत नाही. फक्त समोरच्याला भावना पोहोचवणं असतात. त्या समोरच्याला पोहोचल्या की आपलं काम निघालं राईट. पण इथे आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पाहायचं आहे. बरोबर आहे ना. आपल्याला इथे एक्झामला डोळ्यासमोर घेऊन पाहायचं आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या ना बोलताना तुम्ही काय करता काही देणं गेलं नाही. पण जेव्हा तुम्ही ग्रामॅटिकली विचार करता तेव्हा आय आणि वी हा कोणाला फॉलो करतो शालला फॉलो करतो. तेव्हा तो काय असतो हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब असतो. समजून टाकलं. आय आणि वी शालला फॉलो करतो तेव्हा हा शाल काय म्हणून यूज होतो हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब. क्लिअर आहे ना. मग आता काय उरलं रे याच्यातलं याच्यामध्ये काय उरलं सर ही शी इट दे आणि यू है ना. तर लक्षात घ्यायचं जेव्हा हा शाल ही शी इट दे आणि यू सोबत येत असेल हा शाल ही शी इट आणि दे यू सोबत येत असेल तेव्हा हा काय असेल रे बाबा हा मॉडल ऑक्झिलरी वर्ब असेल. क्लिअर. कोणाला काही अडचण आहे का इथपर्यंत. अरे आताच क्लिअर करा. युट्यूबवर तुम्हाला एवढं मिळणार नाही. युट्यूबवर तुम्हाला या गोष्टी सांगितल्या जात नाही. युट्यूबवर शिकवायची पद्धत एकच असते. काय असते सर मॉडल ऑक्झिलरी शाल शुड विल वुड हे सांगतात. हे सांगितल्यानंतर डायरेक्ट त्यांचे जे काही वर्क जे काम आहे ते सांगतात. त्यांचा जो यूज आहे तो सांगतात आणि तोही यूज प्रॉपर सांगितल्या जात नाही. एवढं तर शाल विल कोणी घेतच नाही. 2-2 लेक्चर मी फक्त शाल आणि विलला लावत आहे. समजून राहिलं का है ना. तर त्याची किंमत करा लेक्चरची किंमत करा. एवढं डिटेल्स मध्ये आणि एवढं पॉइंट टू पॉइंट कोणी सांगत नाही रे भाऊ है ना. तर लक्षात घ्या काय म्हटलं मी जेव्हा हा शाल कोणासोबत येतो आय आणि वी सोबत येतो तेव्हा हा काय असतो हेल्पिंग वर्ब असतो. आणि जेव्हा हाच शाल ही शी इट दे यू सोबत येतो तेव्हा तो कोण असतो तेव्हा तो मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतो. समजून राहिलं का. हे रब करू ह्याची गरज आहे नाही. हे क्लिअर झालं ना. ऍब्सोल्यूट आणि मार्जिनल. चल समजून राहिलं का. समजून राहिलं. जसं ही विल गेट मॅरीड. ही विल गेट मॅरीड नेक्स्ट इयर. He will get married next year. बरोबर आहे. He will get married next year है ना. काय करतो म्हणजे तो पुढल्या वर्षी तो काय करणार आहे लग्न करणार आहे है ना. करू द्या सीझनच आहे आता लग्नाचं आहे की नाही. तर he will get married
नेक्स्ट इयर. काय म्हटलं मी, ही सोबत काय आलेलं आहे, विल आलेलं आहे. ही सोबत काय आलेलं आहे, विल आलेलं आहे है ना. ही विल गेट मॅरी नेक्स्ट इयर. ही सोबत काय आलेलं आहे, विल आलेलं आहे. बरोबर. विल शिकत आहोत मी, विल सांगितलेलंच नाही ना तुम्हाला. मी काय सांगतो तुम्हाला, शालचं पाहतो आपण, लक्षात घ्या. आय शाल visit this place. I shall visit this place next week. Next week. I shall visit this place next week. Next week मध्ये काय करेल म्हणजे मी, या जे काही स्थळ आहे त्या स्थळाला काय करेल, भेट देईल. राईट. आता इथे आयच्या पुढे कोण फॉलो झालंय, शाल आला. म्हणजेच हे काय आहे, हेल्पिंग वर्ब आहे. क्लिअर आहे इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट, इथपर्यंत समजून राहिलं का हेल्पिंग वर्ब केव्हा आहे, आयच्या पुढे काय आलेलं आहे, शाल आलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. नेक्स्ट पाहू, वी शाल वर्क, वी शाल फिनिश किंवा कंप्लीट करू आपण त्याला, है ना. वी शाल स्टार्ट करू आपण याला, स्टार्ट. वी शाल स्टार्ट वर्क टुगेदर. लवकरच आम्ही काय करणार आहोत, वी शाल स्टार्ट वर्क टुगेदर. आम्ही सोबत काय करणार आहोत, कामाला सुरुवात करणार आहोत. इथे सुद्धा वीच्या नंतर काय आलेलं आहे, हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. म्हणजे हे मॉडेल आहे का, नाही. याचाच अर्थ हे काय सांगतात रे भाऊ, तुम्हाला माहित आहे. हेल्पिंग वर्ब वाक्यामध्ये काय करत असतात, हेल्पिंग वर्ब सर मेन वर्बला मदत करत असतात, हेल्प करत असतात. कशासाठी, तर वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी, आणखी वाक्याचा टेन्स सांगण्यासाठी. म्हणजेच हे इथं कशासाठी आलेले, वाक्याचा अर्थ पूर्ण करायला आले. राईट. आणि वाक्याचा काय सांगत आहेत, ते टेन्स सांगत आहे. कधी, जेव्हा तुमचा शाल हा काय म्हणून आलेला आहे, हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे. पण इथेही काय सांगत असेल, ते टेन्स सांगत आहे. इथे काय सांगत आहे, टेन्स सांगत आहे. समजून राहिले इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. चलो नेक्स्ट काय म्हटलं मी, जेव्हा आय आणि वी शालला फॉलो करतो तो हेल्पिंग वर्ब असतो. त्याच उलट ही, शी, इट, दे, यू हा कोणाला फॉलो करतो, शालला फॉलो करतो, तेव्हा तो काय असतो, मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतो. इथपर्यंत क्लिअर आहे. नेक्स्ट पाहू आपण विल, है ना. याच उलट हा जो विल आहे हा कोणासोबत येतो जनरली, ही, शी, इट, दे, यू आणि यू सोबत येतो. आणि जेव्हा हा विल यांच्या सोबत येतो तेव्हा हा हेल्पिंग वर्ब असतो. आणि काय सांगतो, टेन्स सांगतो. काय सांगतो, टेन्स सांगतो. ते फ्युचर टेन्स काय, फ्युचर टेन्स सांगतो, आणखी कोणता टेन्स सांगतो ते पाहू नंतर. पण सध्या काय सांगतो, तो टेन्स सांगतो. नंतर याच उलट हा जो विल आहे हा कोणापुढे सोबत आला, आय आणि विल पुढे, आपला आय आणि वी पुढे आला, हा काय असतो, मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतो. समजून राहिलं का इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे. चलो क्लिअर आहे हा. सर मग विलचे सेंटेन्स सांगा ना मला, विलचे, है ना. विलचे असे सेंटेन्स सांगा की जे काय करतात, टेन्स सांगतात. जशी इथे सांगितलं, आय शाल विजिट दिस प्लेस नेक्स्ट वीक. नंतर वी शाल स्टार्ट वर्क टुगेदर. हे जे सेंटेन्स आहे काय सांगत आहे, टेन्स सांगत आहे. बरोबर. अशाच प्रकारे आम्हाला विलचे सुद्धा सांगायचं. मग हे करू आपण ते याच्या अगोदर घेतलेलं. ही विल गेट मॅरी, he will get married in next year. in कशाला पाहिजे, he will get married next year. next year क्लियर आहे का, क्लियर आहे. he will get married next year. समजून राहिलं का, समजून राहिलं. नंतर पहा आणखी, नाही सर एखादा सेंटेन्स अजून द्या. शी विल बी विथ यू, शी विल बी विथ यू टुमॉरो. क्लिअर आहे, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर आहे ना. आणखी
आणखी नेम घ्यायचा असेल ना, नेम लक्षात घ्यायचं. रोहन विल आन्सर धिस क्वेश्चन. रोहन विल आन्सर धिस क्वेश्चन. हे सगळेच्या सगळे सेंटेन्स काय सांगून राहिले रे, काय सांगत आहे, तर हे वाक्याचा टेन्स सांगत आहे. कारण इथे हे जे विल आलेला आहे, हा जो विल आलेला आहे आणि शाल आलेला आहे, हा प्रॉपर कोणाला फॉलो करत आहे, आय आणि वी शालला फॉलो करत आहे. याचा जर हे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेलं आहे आणि ही, शी, इट किंवा रोहन हे विल ला फॉलो करत आहे, तर हे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेले आहे. याच्याच उलट सर मग हे मॉडेल कधी, तर लक्षात घ्यायचं ही, शी, इट, दे, यू आणि हे यांच्यासोबत कोणाला शाल आला आणि आय आणि वी सोबत काय आला, विल आला, तेव्हा ते काय असतात, मॉडेल असतात. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? चलो, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? हा, क्लिअर आहे ना? मग काय पाहिलं होतं, आणखी काय पाहिलं होतं सर? हे जेव्हा शाल आणि विल हेल्पिंग वर्ब म्हणून येत आहे, ऑक्झिलरी वर्ब म्हणून येत आहे, तेव्हा काय दाखवत आहेत, ते टेन्स दाखवत आहे, राईट. आणि हेच कोणासोबत येत आहे, मॉडेल म्हणून येत आहे. जेव्हा ते काय करतात, मॉडेल म्हणून येत असतात, तेव्हा काय दाखवतात, बरोबर आहे, काय इंडिकेट करतात, काय सांगितलं होतं, काय इंडिकेट करतात ते, काय इंडिकेट करतात, जेव्हा ते काय म्हणून येतात, मॉडेल म्हणून येतात. कोण, शाल आणि विल. तर सांगितलं होतं ना मी, डिटर्मिनेशन. त्याला आपण दृढ निश्चय म्हणतो, दृढ निश्चय, राईट. आणखी काय सांगितलं होतं, सर्टनिटी, निश्चितता, सर्टनिटी, निश्चितता, राईट. समजून का आलं? आणखी काय सांगितलं होतं, डिटर्मिनेशन, सर्टनिटी, नंतर प्रॉमिस, नंतर धमकी दिली होती, प्रॉमिस वचन, प्रॉमिस वचन, आय विल बी विथ यू, है ना, थ्रू द थिक अँड थिन. प्रॉमिस नंतर धमकी दिली होती, बरोबर आहे. प्रॉमिस केल्यानंतर हा सुद्धा काळ पाहायला मिळतो, येतात कुठून ना कुठून तरी धमक्या, आहे की नाही, तर हे सुद्धा दिली होती. नंतर ऑर्डर, ऑर्डर, क्लिअर आहे का इथपर्यंत? काय म्हणतो मी, हा जेव्हा शाल आणि विल हेल्पिंग वर्ब म्हणून किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणून यूज होतो, तेव्हा काय दाखवतो, तो टेन्स दाखवतो. कोणता टेन्स म्हटलं तर फ्युचर टेन्स, राईट. पण याच उलट हे जेव्हा काय म्हणून यूज होतात, मॉडेल म्हणून यूज होतात, तेव्हा तो काय दाखवतात, ते डिटर्मिनेशन, सर्टनिटी, प्रॉमिस, थ्रेटनिंग, धमकी, धमकी, राईट. ऑर्डर, आज्ञा, ऑर्डर, आज्ञा. इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर आहे सगळं? ईच अँड एव्हरी वर्ड शुड बी क्लिअर, है ना. प्रत्येक शब्द काय असायला पाहिजे, तुमचा क्लिअर असायला पाहिजे. प्रॉब्लेम असेल तर लगेच सांगायचं की नाही सर हे समजून नाही राहिलं, हे क्लिअर आहे, है ना. पण लक्षात घ्या, मला तरी नाही वाटत या ज्या पद्धतीने आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की त्यातून तुम्हाला काहीतरी डाऊट असतील किंवा राहतील किंवा डाऊट पडतील, असं आहे का? शेवटी चलो, काय पाहिलं होतं एक्झाम्पल याचे, डिटर्मिनेशनचं एक्झाम्पल काय होतं, एक्झाम्पल डिटर्मिनेशन, आय विल अचीव माय गोल, आय विल अचीव माय गोल, कधी आलं होतं ना एक्झाम्पल, हे रब करतो, I will achieve my goal
धिस इयर. क्लिअर आहे? काय दाखवत होतो, काय शो करत होतो? डिटर्मिनेशन शो करत होतो है ना. हेच जर याच्या ऐवजी मी विलच्या ऐवजी जर इथे शाल आला असता, हा असा आय शॅल अचीव्ह माय गोल धिस इयर, सेंटेन्स चुकीचं होतं का? नाही. पण त्याच्या मागचा जो मिनिंग आहे तो वेगळा आला असता. जसं इथे शाल जेव्हा येते तेव्हा तो एक जनरल फ्युचर टेन्स सांगतो, करल नाही करल, राईट. तेवढी त्याच्यामध्ये काय नसते, दृढता नसते. पण या उलट इथे काय घेतला आपण, शाल ऐवजी विल घेतला, तेव्हा हा जो विल आलेला आहे हा हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे की मॉडेल म्हणून आलेला आहे? सांगा मला. हा विल हेल्पिंग वर्ब म्हणून आलेला आहे की मॉडेल म्हणून आलेला आहे? सर आयच्या पुढे नेहमी काय यायला पाहिजे असते, शाल यायला पाहिजे असते. जर शाल ऐवजी विल आलेला आहे तर हा नक्कीच काय म्हणून आलेला आहे, मॉडेल म्हणून आलेला आहे. आणि याचाच अर्थ काय दाखवत आहे की आय विल अचीव्ह माय गोल, जे काही माझं ध्येय आहे ते मी याच वर्षी काय करेल, मिळवेल, प्राप्त करेल. आणि तोच काय त्याचा दृढ निश्चय आहे ना. सर्टनटी काय बोलू शकतो आपण? सर्टनटी काय असते ते यायचं इथे. सर्टनटी ही शाल किंवा आपण काय म्हणतो त्याला, आय विल पण म्हणतो है ना. काय म्हणतो आणखी? आय विल. He shall complete this work. He shall complete this work today. अरे कालचेच एक्झाम्पल आहे भाऊ, काही वेगळे नाही आहेत. कालचेच एक्झाम्पल आहे. He shall complete this work today. तो काय करेल, आजच हे काम जे आहे ते काय करेल, पूर्ण करेल. सर्टनटी आहे, वेळेची निश्चितता आहे. वेळेची काय आहे, निश्चितता आहे की तो आजच्या आजच. ही शाल, तेच ही कोणाला फॉलो करतो, लक्षात घ्या, हा विल ला फॉलो करतो. इथे कोण आलेला आहे, शाल आलेला आहे. म्हणजेच हा हेल्पिंग वर्ब आहे की मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आहे, मॉडेल आहे ना. याचाच अर्थ हा काय शो करताय, सर्टनिटी करताय. म्हणजे तो आज करतो म्हणते ना, आजच करेल, ते आजच व्हायला पाहिजे. समजून राहिलं का? झालेलं आहे नाही, समजायला पाहिजे. काही प्रॉब्लेम आहे, काही अडचण आहे, काही अडचण आहे? क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही प्रॉब्लेम आला का याच्यापर्यंत, इथपर्यंत, आतापर्यंत कोणाला? नेक्स्ट काय होतं, आय विल बी विथ यू. आय विल बी, विथ यूचा थोडासा स्टँडर्ड यूज केला होता. आय विल बी स्टँड बाय you through thick and thin. तुझं जे काही चांगला किंवा वाईट काळ असेल त्या काळात मी काय करेन, तुझ्या सोबत राहील. नेक्स्ट, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर होतं सगळ्यांना क्लिअर आहे? नंतर आणखी एक एक्झाम्पल दिलं. हे काय होतं, प्रॉमिस होतं. नंतर you shall bring me a glass of water. हे क्लिअर होतं. You shall bring me a glass of water. ठीक आहे. हे काय होतं, ऑर्डर होती. ही काय होती, ऑर्डर होती. आणि दुसरा काय होतं, धमकी होती. तर धमकीचं काय सगळ्यांनाच माहिती आहे. I will kill you. I will kill you if you come again. ना, तू जर इकडे पुन्हा आला तर तुला आम्ही काय करू, मी काय करेल, ठार मारून टाकेल, जीवाने घेईल. हे काय आहे, धमकी आहे. चलो इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना क्लिअर आहे ना. नेक्स्ट लक्षात घ्या, हा जो शाल असतो ना, हा शाल मोस्टली शालीनतेसाठी यूज केला जातो. जिथे तुम्हाला काय दाखवायचे असते, शालीनता दाखवायची असते है ना. जिथे काय दाखवायचे असते, शालीनता दाखवायची असते. आणि दुसरी गोष्ट आणखी लक्षात ठेवायची, कोणती लक्षात ठेवायची, तुम्ही जेव्हा कंपनीचे बॉन्ड वगैरे पाहता, बरोबर, किंवा जेव्हा एखाद्या कंपनीचे काय करता तुम्ही,
कॉन्ट्रॅक्ट वगैरे पाहतात, बरोबर है ना, जेव्हा कंपनीचे एखाद्या कॉन्ट्रॅक्ट वगैरे पाहतात त्यावेळेस प्रत्येक याच्यामध्ये काय असतो ना, आपला आय असो, वी असो, ही असो, शी असो, काही जरी असलं हेल्पिंग आपलं प्रोनाउन कोणते जरी असतील तरी तो कोणाला फॉलो करतो, शालला फॉलो करतो. त्यावेळी मग त्याचा मिनिंग असा होतो का की फ्युचर दाखवत आहे, नाही, त्याचा मिनिंग काय होतं, ते मॉडल असते आणि ते काय दाखवत असते रे बाबा, तर लीगल ऑब्लिगेशन दाखवत असते. काय दाखवत असते, लीगल ऑब्लिगेशन. नंतर ते विमा वगैरे असतात ना तुमचं, त्या विम्याच्या जेव्हा ऍड येतात त्या ऍड मध्ये सुद्धा पाहायचं शाल यूज करतात ते, है ना. तर लक्षात घ्या की जेव्हा आपल्याला काय करायचं असतं, लीगल ऑब्लिगेशन दाखवायचे असतात, लॉज शो करायचे असतात, म्हणजे हा जो पॉइंट आहे, हा नेक्स्ट पॉइंट आहे, हा लक्षात घ्यायचं, लीगल ऑब्लिगेशन. लीगल ऑब्लिगेशन, ऑब्लिगेशन बंधन, है ना, ते तिथं मिस झालंय सुरुवातीला लिहायचं. लीगल ऑब्लिगेशन और लॉज, है ना, जे काही लॉज असतात किंवा जे काही लीगल ऑब्लिगेशन असतात, जे काही लीगल बंधन असतात ते शो करायसाठी काय यूज करतात रे, शाल हे मॉडल यूज करतात. इथपर्यंत क्लिअर आहे. ते रे का मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा, है ना, लक्षात घ्यायचं. मग सर एक्झाम्पल द्या ना, एखादं एक्झाम्पल आम्हाला पाहिजे, है ना. तर लक्षात घ्यायचं, एक्झाम सेंटरवर जातो आपण, एक्झाम सेंटरवर गेले तर किंवा एखाद्या कंपनीत म्हणा तुम्ही जेव्हा एंटर करतात, है ना, त्याचे तुम्ही एम्प्लॉई असाल किंवा एक विद्यार्थी आहे समजा, एक्झाम सेंटरवर जाताना असेच घेतात का तुम्हाला आतमध्ये, नाही घेत. ते तुम्हाला काय मागतात, एक आयडेंटिटी प्रूफ मागतात. तेच एक्झाम्पल बनेल आपलं, नो कॅन्डिडेट इज परमिटेड, है ना, इज कसं होईल, शाल बी, नो कॅन्डिडेट shall be, no candidate shall be permitted to enter, no candidate shall be permitted to enter, है ना, no candidate shall be permitted to enter without a valid identity, without a valid identity. जर तुमच्याजवळ एक व्हॅलिड आयडेंटिटी नसेल तर कोणत्याच कॅन्डिडेटला घेतल्या जाणार नाही. समजलं. ते आता ऍक्च्युअली हे काय आहे, कॅन्डिडेट काय असतात, कॅन्डिडेट काय आहेत, है ना, कॅन्डिडेट काय आहे, कॅन्डिडेट नाउन आहेत, बरोबर आहे. नाउन कोणते, प्लुरल नाउन आहे. त्याच्या पुढे ऍक्च्युअली हा कॅन्डिडेट पुढे काय यायला पाहिजे होतो, विल यायला पाहिजे होतो. पण आपल्याला इथे काय दाखवायची आहे, काय दाखवायचं आहे, लीगल ऑब्लिगेशन दाखवायचं आहे, लॉज दाखवायचे आहे. ते शो करताना आपल्याला काय यूज करावं लागेल, शाल यूज करावं लागेल. एवढं लक्षात ठेवायचं. जेव्हा तुम्हाला लीगल ऑब्लिगेशन, है ना, नंतर लॉज शो करायचे असेल तर तेव्हा तुम्हाला काय यूज करावा लागतो, शाल यूज करायला लागतो, है ना. नंतर द कंपनी शाल मेंटेन, द कंपनी शाल maintain the standard of quality. Yes, standard of quality. क्लिअर काय म्हटलं मी, जेव्हा तुम्हाला लीगल ऑब्लिगेशन किंवा लॉज दाखवायचे असेल तेव्हा आपण कशाचा यूज करतो, शालचा यूज करतो. तेव्हा ते मॉडल ऑक्झिलरी म्हणून यूज होतात, हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होत नाही आणि फ्युचर टेन्स दाखवत नाही. मग एक्झाम्पल मधून पाहायचं झाल्यास, नो कॅन्डिडेट शाल बी परमिटेड टू एंटर विदाउट अ व्हॅलिड आयडेंटिटी. जर तुमच्याकडे व्हॅलिड आयडेंटिटी प्रूफ नसेल तर तुम्ही काय होऊ शकत नाही, तुम्हाला आत यायची परमिशन नाही. द कंपनी शाल मेंटेन द स्टँडर्ड ऑफ क्वालिटी, है ना. कंपनीने काय करायला पाहिजे, त्यांचं जे काही स्टँडर्ड ऑफ क्वालिटी आहे ते मेंटेन करायला पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत, हे क्लिअर होतं सगळ्यांना. चलो नेक्स्ट पॉइंट आहे, जर नजीकचं आपल्याला जवळचं काय दाखवायचं असेल, फ्युचर दाखवायचं असेल, जवळचं
फ्युचर सांगायचं असेल तेव्हा आपण या शाल ऐवजी किंवा एम इज आर गोइंग टू ऐवजी काय लावू शकतो, शाल लावू शकतो. जसं माझ्याजवळ एक्झाम्पल आहे. इथे काय करायचं, नजीकचा भविष्यकाळ, नजीकचा किंवा अलीकडचा म्हटलं तरी चालेल. नजीकचा भविष्यकाळ दर्शवण्यासाठी आपण काय करतो, एम इज आर प्लस गोइंग टू, है ना, लक्षात घ्यायचं. बाण दोन्ही इकडे दाखवलेलं आहे, तो सांगायचं एम इज आर. शाल ऐवजी आपण काय यूज करू शकतो, एम इज आर गोइंग टू यूज करू शकतो, आणि एम इज आर गोइंग टू ऐवजी आपण काय यूज करू शकतो, शाल यूज करू शकतो. जसं I am going to tell all the information, all the information. क्लियर आहे. या सेंटेन्सला काय लिहू शकतो मी, आय शॅल टेल, हे काढून टाकलं. क्लियर आहे. आय शॅल टेल ऑल द इन्फॉर्मेशन. टेल यू करायची, कोणाला तरी सांगावं लागेल ना. आय शॅल टेल यू ऑल द इन्फॉर्मेशन. समजून झालं का रे भाऊ? तिकडे समजत आहे काय म्हटलं मी? नजीकच्या काळातील काय करायचं असेल, आपल्याला भविष्यकाळ सांगायचा असेल तर शाल ऐवजी आपण एम इज आर गोइंग टू चा यूज करू शकतो, किंवा एम इज आर गोइंग टू ऐवजी काय करू शकतो, शालचा यूज करू शकतो. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना क्लिअर आहे पॉइंट? चलो नेक्स्ट आहे आणि इम्पॉर्टंट पॉइंट आहे, हे रब करू का? कंपनी लीगल ऑब्लिगेशन. ठीक आहे. नेक्स्ट आपण ऑर्डर साठी पाहिलेलंच आहे. ऑर्डर साठी ऑर्डर और सजेशन, ऑर्डर और सजेशन. ऑर्डर झालाय ना, घेतलं मग अशी ऑर्डर, ऑफर करायचे. ऑफर आणि सजेशन शो करताना आपण कशाचा यूज करतो, शालचा यूज करतो. ऑफर आणि सजेशन सांगत असताना काय कशाचा यूज करतो आपण, शालचा यूज करतो, है ना. कसा होईल मग तो, कसा होईल? कसा होईल, काय होईल, काय घ्यायचं एक्झाम्पल एखादं तुमच्या साईडला घ्यायचं. शाल वी हॅव अ कॉफी ब्रेक. शाल वी हॅव अ कॉफी ब्रेक. आपण काय करायचं का म्हणते, कॉफी ब्रेक घ्यायचा का, है ना. शाल वी हॅव कॉफी ब्रेक, है ना. आपण कॉफी ब्रेक घ्यायचा का, घेऊयात का, है ना. असा त्याचा काय होतो, अर्थ होतो. इथपर्यंत क्लिअर आहे का, है ना. शाल वी हॅव अ कॉफी ब्रेक सजेशन आहे. सजेशन आहे, राईट. आणखी काय असू शकते, आणखी काय असते, शाल वी गो फॉर अ वॉक. आपण बाहेर काय करू, वॉकला जाऊ. शाल वी गो फॉर वॉक, यस. शाल वी हॅव अ कॉफी ब्रेक, है ना. लक्षात घ्यायचं. सजेशन आहे, यालाच आपण हे म्हणतो, ऑफरही म्हणतो. शाल आय गो अहेड बोलतो ना आपण, शाल वी गो अहेड. समजून राहिलं का? समजून राहिलं काय? जर ऑफर आणि सजेशन दाखवायचं असेल, शो करायचं असेल तर कशाचा यूज होतो रे भाऊ,
शालचा यूज होतो. समजून राहिलं का? समजत आहे? नेक्स्ट काय आहे? हा सुद्धा एक इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. जेव्हा आपण काय करतो रे बाबा, लेट्स आणि लेट अस, लक्षात घ्या. लेट्स आणि लेट अस, लेट्स आणि लेट अस याचं काय करतो? क्वेश्चन टॅग करतो. काय करतो? क्वेश्चन टॅग करतो. तो क्वेश्चन टॅग शॅल बी ने करायचा असतो. समजून राहिलं? समजून ना? ते एक एक हे समजत नाही, हे सिंपल सांगितलं ना. लेट्स आणि लेटस. आता एक एक ओळ लिहून देऊ का तुम्हाला? लेट्स आणि लेटस याचा जेव्हा तुम्ही काय करता, क्वेश्चन टॅग करता, तेव्हा तो क्वेश्चन टॅग कशाने होतो रे? शॅल बी ने होतो, है ना? शॅल बी ने होतो. एक्झाम्पल, लेट्स कंप्लीट द वर्क. लेट्स कंप्लीट द वर्क. आता याचं मला हा एक एक्झाम्पल घेतला आपण. काय आहे? लेट्स कंप्लीट द वर्क. आपण काय करू म्हणते, जे काही वर्क आहे दिलेलं ते वर्क आपण काय करू, अगोदर कंप्लीट करू. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? क्लिअर आहे. मग लेट्स कंप्लीट द वर्क जेव्हा म्हणतो मी, तेव्हा मला याचं काय करायचं आहे? क्वेश्चन टॅग करायचा आहे. तो क्वेश्चन टॅग करताना तेच रूल लावायचे, है ना? पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह. पण ते इथे होतात का? नाही. हे सरळ आहे. लेट्सचं किंवा लेटरचं जर सेंटेन्स असेल आणि त्याचा क्वेश्चन टॅग करायचा असेल तर काहीच करायचं नाही. सेंटेन्स पाहायचं, चेक करायचं, कॉमा द्यायचा आणि त्याचं काय करायचं? शाल वे क्वेश्चन मार्क. समजून राहिलं? जेव्हा सेंटेन्स लेट्स किंवा लेटस असेल, लेट्स किंवा लेटस असेल आणि त्याचा क्वेश्चन टॅग करायचा असेल तर तो कशाने होतो रे? शाल बी ने होतो. इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? ठीक आहे. इथे काय झालं रे, तुमचा जो हा शाल आणि विल होता, शाल विल, है ना? हे हेल्पिंग वर्ब कधी आणि हेच मॉडेल ऑक्झिलरी वर्ब कधी, याच्यावरती आपण काय केलेलं आहे? डिस्कशन केलेलं आहे. आणि इथे मी तुमचे जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स होते, है ना, जे काही इम्पॉर्टंट पॉइंट्स होते, है ना, कसे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तुमच्या, ते सगळेच्या सगळे मी इथे काय केलंय? घेण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. क्लिअर आहे? इथपर्यंत सगळं क्लिअर केलेलं आहे, है ना? त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, या प्रकारे तुम्हाला असा क्लास कुठंच मिळणार नाही, हे लक्षात घ्या. युट्यूब सर्च मारा, काही करा, सेंट्रलचे व्हिडिओ पहा, स्टेटचे पहा, काही पहा, हे या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही, है ना? तर लक्षात घ्या. इथे आपण काय करू? शाल विल आपले इथे फिनिश झालेले आहे, है ना? इथे आपण थांबू, है ना? जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ काय करा? शेअर करा. ठीक आहे? थँक्यू.